शुभ सकाळ मंडळी. तर आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस. चला तर आज बनवूया उपवासासाठी अजून एक मस्त अशी स्पेशल रेसिपी. तुम्हाला तर माहीतच आहे माझा 9 दिवस उपवास आहे. तर माझा हा उपवास फळांवरच आहे. दुपारी एक टाईम मी दही खाते आणि संध्याकाळी अशाच नवनवीन रेसिपीज मी ट्राय करत असते. तर आज मी तुम्हाला सीताफळापासून मस्त अशी एक रेसिपी बनवून दाखवणार आहे. कारण की आता बाजारामध्ये आलेले आहेत खूप सीताफळ. तर या नवरात्रीमध्ये तुम्ही सीताफळाची ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. पहिल्यांदा तर इथे मी सीताफळ ओपन केलेलं आहे. पिकलेला सीताफळ घ्यायचा आहे आणि ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट जी करायची आहे ते सीताफळ आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. कारण की सीताफळामध्ये बऱ्याच वेळेस किडीही असतात. तर त्या चेक करून घ्यायचे आणि आपल्याला सीताफळाचा हा जो पूर्ण गर आहे, आतला जो भाग आहे तो पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता मी हा जो आहे तो चॉपरमध्ये ट्रान्सफर करत आहे. याच्या बिया आपल्याला वेगळ्या करायच्या आहेत. तुम्ही हातानेही करू शकता किंवा चाळणीने वगैरे करू शकता. तुम्हाला जसं शक्य आहे तसे तुम्ही याच्या बिया वेगळ्या करू शकता. हे बघा मी चॉपरमध्ये फिरून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता बिया वेगळ्या झालेल्या आहेत आणि पल्प वेगळा झालेला आहे. आता बिया काढून घ्यायच्या आहेत. हा बघा मी पल्प काढून घेतलेला आहे. आता इथे मी एका सीताफळाचं मिल्कशेक तयार करत आहे. तर इथे घ्यायचं आहे मिक्सरचं जार, त्याच्यामध्ये हा पल्प घालायचा आहे आणि मी 1 कप इतकं दूध घातलेलं आहे. तुम्ही दूध कमी जास्त करू शकता. आता सीताफळ गोड असतं, तुम्हाला जर पाहिजे असेल तर साखर घाला, नसेल पाहिजे तर नाही घातलं तरी चालेल. मी थोडीशी साखर घातलेली आहे आणि झाकण बंद करून घेतलेलं आहे. आता आपल्याला मिक्सर फिरून घ्यायचं आहे, ब्लेंड करून घ्यायचं आहे छान असं. हा बघा मस्त असं आपला सीताफळाचा मिल्कशेक तयार झालेला आहे. नुसता उपवासासाठीच का, तर तुम्ही मुलांना असंही देऊ शकता. मुलांनाही आवडेल आणि मोठीही आवडीने खातात किंवा पितात. पोटभरीचं असं हे मिल्कशेक आहे. तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला आजची माझी सीताफळाचं मिल्कशेक आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.